माझा आजचा दिवस कसा होता मैत्रिणींनो, तर वर्षभर हे भांडे माळ्यावर पालथे घातल्यामुळं तेलकट धुराणे वगैरे असे चिकट चिकट झालेले होते. आणि आता मला गहू वगैरे अशा कुरड्यासाठी, पापड्यासाठी ज्वारी वगैरे सगळं भिजायला टाकायचं होतं, म्हणून हे भांडे घासून घेतले मी. आज खूप म्हणजे खूपच घरातलं काम होतं. पण वर्षभर टिकणाऱ्या पापड्या कुरड्या तर केल्याच पाहिजे ना. मला घरातल्या कामाने आणि माझ्या मेसच्या डब्यामुळं उन्हाळ कामही करायला वेळ नाही भेटला, म्हणून मी आता उन्हाळ काम करायला घेतले. मी आता हे गहू मोजलेले नाहीत मैत्रिणींना. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की प्रत्येक जणी गहू मोजून घेतात आणि नंतर चीक पण मोजण्याचा प्रयत्न करतात. तर मी गहू कधीच मोजत नाही कुरड्या करायच्या असल्याच्या नंतर. ओके, करू बंद. होय. गेल्या आठवड्यातच माझं करण्याचं प्लॅन होतं, पण गेल्या आठवड्यात पण खूपच आभाळ वारं पाऊस होतं, त्याच्यामुळे मी आता घेतलंय मनावर आज. गहू हे जर का आपण मैत्रिणीनं जुने वापरले ना कुरड्याला, त्याला चिक पण खूप छान पडतो आणि चिक पडण्याचं प्रमाणही जास्त असतं. नवीन गव्हाला तसं नसतं. नवीन गव्हाचं कातड हे जाड असतं आणि जुन्या गव्हाचं कातड पातळ होतं जरा, त्याच्यामुळे चिक चांगला पडतो जुन्या गव्हांना. त्याच्यामुळे मी 2 ते 3 पायल्याच्या आसपास गहू असे चिकासाठी म्हणजे कुरड्यासाठी तसेच ठेवलेले होते ह्या वर्षी. मी मोठ्या 3 ते 4 पायल्याच्या पिंपामध्ये हे गहू भिजायला ठेवले. असेच 2-3 दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे व्हिडिओ चालू. आता काय कर, म्हणजे 2 दिवस चांगलं पाणी बदलायचं दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी, म्हणजे त्या गव्हाचाही घाण वास येत नाही. आणि उन्हाला ठेवल्याच्या नंतर चांगले टम्म फुगतात गहू पण. हे असे गहू शेवट थोडेसे राहिल्याच्या नंतर घोळ्याच्या नंतर काही 4-2 खडे वगैरे राहतील ह्या हिशोबाने घोळे मी गहू. आणि आता मी ज्वारी धुवून घेणार होते. 2 पायल्या ज्वारीच्या पापड्या करायच्या होत्या मला, तर त्यासाठी मी ज्वारी हे करून घेतली, पाण्यामध्ये टाकून घेतली आणि ती ज्वारी धुवायला लागले होते. ज्वारी ही जुनीच आहे ही, पण त्याच्यामध्ये पावडर वगैरे मी लावली होती, त्याच्यामुळे ज्वारी पण मी धुवूनच घेते. धुवून अशीच 2 ते 3 दिवस पाण्यात टाकून ठेवली, म्हणजे ती चांगली फुगल. 2-3 दिवसांनी परत आपण दुसरे व्हिडिओ टाकणार आहे मी, तर व्हिडिओ आपले शेवटपर्यंत नक्की पहा. उन्हाळ कामाच्या छोट्या छोट्या ट्रिक्स आपल्याला आता ह्या मी व्हिडिओ उन्हाळ काढतो. देव कामाच्या अशा बघायला पैसे केले भेटते. ना चालू. स्टार्टचं बटन दाबायचं फक्त. ज्वारी मी अशीच घोळून घेतली मैत्रिणीनं. ज्वारीमध्ये थोडेसे टक्कल खडे होते, पण घोळ्याच्या नंतर पटकन निघून जातात. मला सवय आहे हे करण्याची, त्याच्यामुळे मला काही जास्त असं म्हणजे त्रास नाही होत. पण कोणी असं ज्वारीचे दळणच वगैरे करून फक्त पाण्यातून वर काढून घेतं, पण मी घोळून वगैरे चांगली धुवून घेतली ज्वारी.
माझ्या त्रास नाही होत. पण कुणी कुणी असं ज्वारीचे दळणच वगैरे करून फक्त पाण्यातून वर काढून घेतो. पण मी घोळून वगैरे चांगली धुवून घेतली ज्वारी. बघ किती खडे निघले तुझे. हे पाहू शकताय आता ह्याच्यामध्ये कसे खडे बाजूला निघलेत ते. ही ज्वारी मी 2 हांड्यामध्ये भिजायला टाकली होती. 2 पायल्या ज्वारी होती एका एका पार्टीमध्ये. आता ही होती बाजरी, मी कालच बाजारातून आणलेली बाजरी होती. पण बाजरी मी मुद्दामूनच वरून थोडी उकळून घेतली. थोडीफार धूळ वगैरे असली तर निघून जाईल म्हणून, कारण की त्याला मी चाळणा वगैरे काही मारलेला नव्हता. पाण्यामध्ये तशी घाण सगळी निघून जाते, त्याच्यामुळे मी चाळणा वगैरे मारला नव्हता. बाजरी खूप स्वच्छ होती आणि चांगली होती. खडे वगैरे त्याच्यात जास्त असं काही नव्हतं. काढलं. आणि आता गहू, ज्वारी, बाजरी दोन्ही तिन्ही पण सगळं 2-2 पायल्या धुवून झालेलं होतं. गहू वगैरे मी काही मोजले नव्हते, पण साधारणपणे 2 ते 2.5 पायल्या नक्कीच असतील. पण मी काही एक्झॅक्ट असे मोजलेले नाही आहेत. आणि आता मला माझी गडबड अशी होती की ऊन खूप पडलंय. मला बाजरी उन्हात टाकून बाजारात जायचं होतं. त्याच्यामुळे माझी गडबड चाललेली होती पटकन बाजरी उन्हात टाकावी म्हणून. संध्याकाळपर्यंत जर का बाजरी वाळलीच तर मला लगेच ती भरडून देखील आणायचीच होती. कॅमेरामॅन दाखव. नाही नको आम्हाला, हे पोहणात असतं कुठे समोसे आई. गार आणायचं असतं हवं इतकं उन्हाचं काही. काय रस नको नुसतं लिंबू टाकू. लिंबू लई टाकते ती त्याची रसवाली. कसला रस? उसाचा रस. मी उसाचं मला आवडत ना, मलमल होती. काय होती? मळमळ. 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 मरमर. मळमळ. बरं. आता र बोलतो तरी र निघाला. देव काही म्हणला तरी पण र निघतो किंवा एखाद्याच लळ निघतो आहे ना. र बोललो तर निघतं, र बोललो तर ळ निघतं. नाही आता बरोबर निघला. र म्हणलं तर ळ निघतो, ळ म्हणलं तर र निघतो. आता बरोबर निघलं.
चला तर आजचा दिवस माझा असा संपूर्ण बाजरी ज्वारी गहू धुण्यातच गेला आणि बाकीचं घरकाम पाहत पाहत मी अशा पद्धतीने हे केलं. तर पुढचा व्हिडिओ हे पहा, नक्कीच नाही पहा, बघ, कारण की आज आपण छोटे छोटे ट्रिक्स एकदम जाणून घेणार आहोत आणि सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मी उन्हाळ कामाच्या काही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहेत, ज्या की सर्वांनाच आवडतील आणि सर्वांनाच सोप्या वाटतील. इतक्या सोप्यातल्या सोप्या रेसिपी आहेत बघू आपल्या. कूलर लावल्या. तर उद्याचा व्हिडिओ हा नक्की लाव पहा ना. आणि आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा. बाय बाय. करू बंद. हां